नमस्कार. अल्कलाईन वॉटर म्हणजे काय? अहो, तो विराट कोहली पितो 4,000 रुपये लिटर. काय एवढं रहस्य आहे त्याच्यात? अल्कलाईन वॉटर नॅचरल वॉटरशी खूप मिळतं जुळतं आहे. हे फार मोठं गंभीर प्रकरण आहे असं वाटत नाहीये. परंतु आज काय चलती का नाम गाडी असं म्हटलं जातं. शास्त्रात जर बघितलं, AI काय सांगतो, पीएच नावाचा एक घटक आज केमिस्ट्रीमध्ये वापरला जातो. त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नॅचरल वॉटरची पीएच जी आहे ही 7 मानलेली आहे. आणि त्याच्यावर अल्कलाईन वॉटर जे असतं त्यांची लेवल 8 ते 8.5 9.5 अशी झाली की ते अल्कलाईन वॉटर होतं. आणि त्याची पीएच जर 7 पेक्षा कमी आली तर काय होतं, तर ते ऍसिडिक वॉटर होतं. आणि शरीर हे अल्कलाईन नेचरमध्ये जर असलं तर ते चांगलं काम करतं. जेव्हा ते ऍसिडिक स्वरूपाचं बनत जातं तेव्हा मग उष्णता वाढणं, पित्त, जळजळ, हातापायांची जळजळ, असं पित्ताचे आजार जे असतात ना हे वाढतात. तेव्हा मग असं एक सायन्स सांगतं, आजचं सायन्स असं सांगतं की शरीराला तुम्हाला जेवढं अल्कलाईन ठेवता येईल तेवढं ठेवा. आयुर्वेदात हे सांगितलंय हो, फक्त त्याला अल्कलाईन वॉटर असं नाव नव्हतं. पाणी कोणतं प्यावं, तर जे सरळ दिव्यांबू निसर्गातनं पावसाचं पडणारं जे पाणी आहे हे सगळ्यात चांगलं अल्कलाईन वॉटर आहे. आयुर्वेदात सांगितलेलं सांगतोय मी तुम्हाला. धबधब्यांमध्ये पडणारं जे पाणी आहे हे नॅचरल अल्कलाईन वॉटर आहे. दगडावर आपटत धोपटत खाली येणारं पाणी नैसर्गिक शुद्ध होत जातंय. त्याच्यातले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स सेपरेट होत जातात. जेव्हा घुसळलं जातं पाणी ना तेव्हा सुद्धा त्याच्यातला अल्कलाईन नेचर वाढवलं जातं. ते हे नैसर्गिक. आम्ही आता शहरात राहतो, आम्हाला हे नुसतं चित्रामध्येच दिसतं, आम्हाला कुठचं नशिबामध्ये हे असं धबधब्यातलं अंग, तुम्ही कोकणात राहता, अशा काही कॉमेंट्स येतात. म्हणून त्यांना सांगतो की आम्ही देवभूमीत जन्माला आलोय आणि आम्ही भाग्यवान आहोत. पण जर तुम्हाला अल्कलाईन वॉटर तयार करायचं असेल, साधे सोपे उपाय सांगतोय तुम्हाला. तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांचे उरलेले देठ आहेत ना ते टाकून ठेवा त्या पाण्यामध्ये. मग आज लाल माठ आणला, त्याचे 4 देठ काढून पाण्यात ठेवून द्या. काकडी आणली, वरची सालं काढली, ती सालं त्याच्यात टाकून ठेवा. ती राहू दे तशीच, एक 6-7 तास जरी राहिली ना सालं तरी सुद्धा जे पाणी तयार होईल हे अल्कलाईन वॉटर तयार होईल. हा, एक खबरदारी मात्र घ्यायची, हे जे काही तुम्ही भाज्या आणि काकड्या आणणार त्याच्यावर काही केमिकल नको. हा, नाही तर त्याच्यावर जर ऍसिड मारलेलं असलं तर ते धुवून समजा गेलं नसलं आणि जर ते तुमच्या पाण्यामध्ये आलं तर ते पाणी ऍसिडिक होणार नाही का? मग अगदी सफरचंदाची सालं चालतील, केळीची सालं चालतील, कलिंगणातला मधला पांढरा भाग असतो तो चालेल. फळच खाना. ते पाण्याच्या मागे काय एवढं लागलं जातंय हे मला काही कळत नाहीये. एक जण धावला ना, ती मेंढरं असतात बघा, ते एका मेंढराला ढकललं पुढे की त्याच्या मागनं 100 मेंढरं काहीही विचार न करता पुढे जातात. तसा आजचा समाज आहे. एकाने केलं म्हणजे बाकीच्यांनी ते केलंच पाहिजे. मग ते निसर्गाच्या नियमामध्ये आहे का, मला त्याची गरज आहे का, याचा काहीही विचार न करता आज समाज त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि युट्यूबच्या विश्व महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायला जातात सगळेजण आणि मग फसतात. आणि मग नको तेवढं पाणी पोटात जातंय आणि नको ते होऊन बसतंय. रिपोर्टच्या मागे लागू नका. ते अल्कलाईन आहे की ऍसिडिक आहे त्याचं लिटमस टेस्ट अशी सुद्धा करून बघणारी मंडळी आहे. परवा एक पेशंट आला, तुम्हाला सांगतोय, माझ्या घामामध्ये तो लिटमस म्हणे निळाचा लाल झाला, माझं घाम सगळा ऍसिडिकच झालेला आहे, मला आता काहीतरी. म्हटलं काही नाही, 3 वेळा आंघोळ कर फक्त, सकाळी दुपारी संध्याकाळी, गार पाण्याची डोक्यावरून आंघोळ कर, बघ आपणच तू अल्कलाईन होशील. जे शरीरामध्ये एवढं खा आम्ही खातोय, त्याच्यात ते चायनीज खातोय, केमिकलचं खातोय, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं खातोय, फूड कलर्स घातलेलं खातोय, शिळं पाकं खातोय सगळं, आणि पुन्हा म्हणतोय की माझ्या शरीराला गुणच येत नाही. एवढी औषधं खाऊन कसा गुण येईल? त्या औषधांपेक्षा त्या लिव्हर आणि किडनीला जी विश्रांती आवश्यक आहे ही विश्रांती जर तुम्ही दिली नाही तर शरीराला जी पीएच मेंटेन करायची ती कशी होणार मेंटेन? एखादा आवळा टाकून ठेवला तरीही चालेल, त्याने सुद्धा हे पाणी जे आहे हे अल्कलाईन नेचरचं होऊ शकणार आहे. मग आंब्याची पानं चालतील का? हो चालणार. आंब्याचं एक पान तोडा आणि ते चुरगळून टाका पाण्यामध्ये, हे पाणी अल्कलाईन होणार आहे. आमच्याकडे सदाफुलीची पानं आहेत, एक पान तोडा आणि टाका. मी तुम्हाला असं सांगतो, 7 दिवस 7 प्रकारचं एक एक पान त्या पाण्यात टाका. सोमवारी बेल घाला, मंगळवारी दुर्वा घाला, बुधवारी शमी घाला, गुरुवारी औदुंबराचं पान घाला, शुक्रवारी एखादं देवीला जाई जुईचं एखादं पान घाला, शनिवारी मारुतीला आवडतं ना एखादं रुईचं पान किंवा पारिजातकाचं पान घाला तिथे. रविवारी सूर्याला आवडणारं एखादं पान जे आहे, जांभळाचं पान घ्या, ते पान टाका. एक पान सुद्धा पुरणारं आहे. आणि हे जर पाण्यात टाकलं 5-6 तास, आयुर्वेदामध्ये याला हिम संकल्पना असं सांगितलंय.
पाण्यामध्ये, तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये ते तांब्याचं भांडं हवं असं नाही, काचेच्या भांड्यामध्ये, स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलं तरीही चालतं. त्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी रात्रभर ठेवलं तर ते कळकतं पाणी, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मग ते सकाळी ठेवून संध्याकाळपर्यंत पाणी संपवायचं. हे बेसिक नियम जे आपले पाण्याचे आहेत ते तर सगळे पाळायचेच. आणखीन जर ऍडिशनल बेनिफिट तुम्हाला पाहिजे असेल तर या पद्धतीत तुम्ही तो मिळवू शकता. शरीराला कूल करण्यासाठी, अल्कलाईन करण्यासाठी छोटे छोटे घरगुती उपाय जे आहेत ते तुम्ही केलेत तरी तुम्ही अल्कलाईन व्हाल. डोकं आधी शांत ठेवा, विचारांमध्ये बदल घडवा, जीवनशैलीमध्ये बदल घडवा, भारतीयत्वापासून लांब जाऊ नका. पाश्चिमात्य जे काही डोक्यात अडकलेलं आहे ते सोडवत पुन्हा भारतीयत्वाकडे जा, म्हणजे तुम्ही अल्कलाईन नक्कीच व्हाल. धन्यवाद.